सर्वसामान्यपणे लहान मुलांमध्ये, तरुणांमध्ये, वृद्धांमध्ये सर्वांमध्ये अतिशय सामान्य असलेली समस्या म्हणजे ॲसिडिटी। तर काय आहेत त्याची लक्षणं? ॲसिडिटी होते त्यावेळी अन्नपचन न झाल्याची भावना, भूक न लागणे, मळमळणे, डोकं दुखणे, कशातही लक्ष न लागणे किंवा छातीचा भाग आणि पोटाच्या भागामध्ये जळजळ होणे, तसेच आंबट ढेकर येणे, तोंडाशी काहीतरी आंबट पाणी आल्यासारखं वाटणे आणि आपलाच श्वास किंवा ढेकर दिल्यानंतर तोंडाला असा विचित्र असा वास येणे, करपट। तर अशी लक्षणं दिसायला लागतात आणि ही लक्षणं कमी होण्यासाठी खूप औषधं घेतली जातात, वेगळे काय काय पिलं जातं, इनो वगैरे। आणि हे सगळं करण्यापेक्षा जर आपण घरच्या घरी काही जर उपचार करू तर ही ॲसिडिटी बिना औषध पाण्याशिवाय सुद्धा कमी होऊ शकते। तर आधी आपण जाणून घेऊया की ॲसिडिटी होण्याची कारणं काय आहेत। पहिलं कारण ॲसिडिटी होण्याचं म्हणजे ओव्हर ईटिंग, जेवढी आपल्याला आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा जास्ती खाणे। बऱ्याचदा आपण घरी सुद्धा काही वेगळा पदार्थ किंवा आवडलेला पदार्थ असला की कामापेक्षा जास्ती जेवतो, कुठल्या बाहेर फंक्शनमध्ये, कार्यक्रमामध्ये आपल्यावर कंट्रोल राहत नाही आणि खूप जास्ती जेवण केलं जातं, त्याच्या परिणामी ही ॲसिडिटी होते। त्याच्यानंतरचं दुसरं कारण म्हणजे जेवल्या लगेच दुपारचा जेवण असो, रात्रीचं जेवण असो, जेवल्या लगेच आपण बेडवर आराम करायला जातो, या कारणामुळे सुद्धा ॲसिडिटी होण्याची संभावना आहे। तसेच अजून एक कारण ॲसिडिटी सतत होण्याचं म्हणजे खाण्यापिण्याच्या असलेल्या आपल्या सवयी, जसं की चहा, कॉफी जास्ती प्रमाणात घेणे, त्याच्यानंतर तळकट, मसालेदार, जंक फूड खूप खाणे किंवा त्याची फ्रिक्वेन्सी जास्ती असणे, या सगळ्या कारणामुळे वारंवार ॲसिडिटी होते। तर ॲसिडिटी कमी होण्यासाठी ही काही खूप अगदी गंभीर समस्या नाही आहे, तर ती आपण घरच्या घरी सुद्धा आपल्या नेहमीच्या किचनमध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत किंवा जे मसाल्याचे पदार्थ आहेत त्यांनी सुद्धा आपण ॲसिडिटी कमी करू शकतो। तर ॲसिडिटी कमी होण्यासाठी पहिला उपाय म्हणजे एका भांड्यामध्ये अगदी कोमट पाणी करून ठेवा आणि जरी तहान नसली तरी पण 2-2 घोट 10-15 मिनिटांनी 2-2 घोट असं पाणी, कोमट पाणी पिऊन आपल्या घरामध्ये थोडंसं अर्ध्या तासासाठी चक्रा मारायच्या आहेत। तर तुम्हाला काही वेळात ॲसिडिटी कमी झाल्याची भावना निर्माण होईल। त्याच्यानंतर दुसरा उपाय म्हणजे लवंग आणि विलायची, ही आपल्या एक लवंग एक विलायची आपल्या तोंडामध्ये ठेवायची आहे आणि ती काही चावून नाही खायची आपल्याला। त्याचं जे पाणी येतं ते घशातून आपल्या आतमध्ये गिळायचं आहे, तर त्यांनी सुद्धा ॲसिडिटी कमी होते। तिसरा आणि एकदम साधा उपाय म्हणजे गुळ। गुळामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम दोन्ही असतं आणि यामुळे ॲसिडिटीला ते मारक असतं, त्याच्यामुळे गुळाचा एक छोटा खडा तोंडामध्ये ठेवायचा आणि हळूहळू तो विरघळत राहतो, तसा तो आपण गिळत राहायचं त्याचं पाणी, तर थोड्या वेळात आपली ॲसिडिटी कमी होते। त्याच्यानंतर ताक, तर ताकसुद्धा पित्त शमन करण्यासाठी खूप उत्कृष्ट असा उपाय आहे। तर 1 ग्लास ताक घेतल्यानंतर परत अर्धा-पाऊण तास झाला पुन्हा अर्धा ग्लास ताक, पुन्हा थोड्या वेळाने अर्धा ग्लास ताक, असं तुम्ही 2दा-3दा ताक जरी घेतलं तरीही ॲसिडिटी कमी होईल। त्याच्यानंतर आपल्या किचनमध्ये नेहमी असणाऱ्या वस्तू म्हणजे जिरे, बडीसोप आणि ओवा, तर या तिन्हींचं समभाग 1 चमचा तिन्ही घेऊन आपल्याला मिक्सरमध्ये त्याची पावडर बनवायची आहे। नंतर ती पावडर 1 चमचा घेऊन त्याच्यावरती 1 ग्लास गरम पाणी पिलं तर ॲसिडिटी हळूहळू कमी होते। आता ॲसिडिटी जेव्हा झालेली आहे तर त्यावेळेस अजून एक उपाय हा करायचा आहे की आधीच ॲसिडिटी झालेली असताना परत आपलं नॉर्मल जेवण वगैरे करायचं नाही आहे, तर त्यावर उपाय असा करायचा आहे की जेव्हा ॲसिडिटी जाणवेल त्यावेळेसचं एक जेवण तुम्ही स्किप केलं तरीही खूप चांगला तुम्हाला परिणाम जाणवेल आणि लगेच ॲसिडिटी कमी झाल्याची भावना येईल किंवा ॲसिडिटी कमी होईल। पण जर न खाता राहायचं नसेल किंवा थोडीशी जेवणाची जरी इच्छा असेल तर आपलं भाजी, वरण, मसालेदार किंवा पराठा असं भूक लागली म्हणून असं दुसरं काही खाण्यापेक्षा तुम्ही मुगाच्या डाळीची खिचडी, ज्यामध्ये मुगाची डाळ जास्ती आहे, तांदूळ कमी आहेत अशी, आणि थोडीशी पातळ खिचडी, त्यावर घरात
तयार केलेलं तूप घालून आणि कमी प्रमाणामध्ये जर खाल्ली तर तुम्हाला जे आपण पूर्ण जेवतो तसं न जेवता याचा परिणाम चांगला जाणवेल आणि ॲसिडिटी लवकर कमी होईल. आता जेव्हा ॲसिडिटी झालेली आहे तेव्हा तुम्ही आराम केल्यानंतर सुद्धा तुमची ॲसिडिटी कमी होते. हा आपण जे आधीचे उपाय पाहिले त्यातला एक उपाय जर तुम्ही केला, त्याच्यानंतर हलकासा आहार घेतला आणि डाव्या कुशीवर वळून जर तुम्ही आराम केला तर ॲसिडिटी ही अर्ध्या 1 तासामध्ये कमी होईल. तर ॲसिडिटी झाल्यानंतर अगदी डोकं दुखतंय, खूप त्रास होतोय, मळमळ होते असं त्याचं खूप हे न करता किंवा त्याच्यावर वेगळी औषधं न घेता या अगदी घरगुती आणि साध्या पद्धतीने सुद्धा तुमची ॲसिडिटी नक्कीच नियंत्रणात येईल. आता ज्यांना वारंवार ॲसिडिटीची प्रवृत्ती आहे त्यांनी रोज 2 प्राणायाम जर केले तर त्यांची ॲसिडिटी होण्याची प्रवृत्ती ही कमी होते. तर ते प्राणायाम म्हणजे शीतली प्राणायाम आणि सितकारी प्राणायाम. तर शीतली प्राणायाममध्ये आपल्याला जीभ पूर्ण बाहेर काढायची आहे आणि त्या जिभेच्या मधून आपल्याला श्वास आत घ्यायचा आहे. श्वास 5 सेकंदसाठी मध्ये रोखून धरायचा आहे आणि नाकातून सावकाश श्वास बाहेर. हा केला आपण शीतली प्राणायाम. सितकारी प्राणायाम करत असताना पूर्ण दातावर दात ठेवायचे आणि त्याच्यामधून आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पाच सेकंद होल्ड करायचा आहे. सावकाश नाकातून श्वास बाहेर. तर रोज 10 मिनिटासाठी शीतली आणि सितकारी प्राणायाम मिळून 5-5 मिनिट असं जरी केलं तरी ॲसिडिटी होण्याची प्रवृत्ती ही कमी होते. तर शीतली प्राणायाम आणि सितकारी प्राणायाम या दोन्ही प्राणायामाचा डिटेल्ड व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर ॲसिडिटी ही अगदी घरच्या घरी या उपायांनी तुम्ही कमी करू शकता. प्राणायाम रोज करून सुद्धा तुम्ही ॲसिडिटीचं प्रमाण कमी करू शकता. आणि आयुर्वेदामध्ये आम्लपित्त मिश्रण असं एक जे औषध येतं ते अगदी अर्धा चमचा रोज घेऊन सुद्धा जर तुम्हाला रोज ॲसिडिटी होण्याची प्रवृत्ती असेल तर ती नक्कीच कमी होईल. धन्यवाद.